नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पार्थ पवार. वारसा, अपेक्षा आणि स्वतःची ओळख शोधणारा प्रवास. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं अशी आहेत जी फक्त नाव म्हणून ओळखली जात नाहीत. ती इतिहासाचा भाग बनतात. त्या नावांमागे सत्ता असते, प्रभाव असतो, संघर्ष असतो आणि लोकांच्या अपेक्षांचा एक प्रचंड डोंगर असतो. पवार कुटुंब हे असंच एक घराणं आहे. बारामतीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रापर्यंत पवार हे नाव अनेक दशकांपासून चर्चेत आहे. आणि याच घराण्यातील एक तरुण चेहरा म्हणजे पार्थ अजित पवार. पार्थ पवार हे महाराष्ट्रातील वरिष्ठ राजकारणी अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांचं नाव लहानपणापासूनच लोकांसमोर आलं. कारण लोकांना नेहमी प्रश्न पडतो, मोठ्या नेत्याचा मुलगा पुढे काय करणार? तो राजकारणात येणार का? की स्वतःचा वेगळा मार्ग निवडणार? पार्थ पवारांचं बालपण एका सामान्य घरासारखं नव्हतं. त्यांच्या घरात राजकारण हा रोजचा विषय होता. निवडणुकांचे वातावरण, कार्यकर्त्यांची गर्दी, सभा, निर्णय, जनतेच्या समस्या हे सगळं त्यांच्या आजूबाजूला कायम असायचं. त्यामुळे राजकारणाचं वास्तव त्यांनी पुस्तकातून नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातून पाहिलं. राजकारण म्हणजे फक्त भाषण नाही. राजकारण म्हणजे जबाबदारी, दबाव आणि सतत लोकांच्या नजरेत राहणं. आणि अशा वातावरणात वाढलेल्या पार्थ पवारांसाठी सर्वात मोठा प्रश्न हा होता, आपण स्वतः कोण आहोत? पार्थ पवारांचा स्वभाव इतर अनेक तरुण नेत्यांपेक्षा वेगळा मानला जातो. ते फार गाजावाजा करत नाहीत. ते सतत प्रसिद्धीच्या झोतात दिसत नाहीत. ते मोठ्या वादांमध्ये उडी घेत नाहीत. लोक असं म्हणतात की पार्थ कमी बोलतात, पण जास्त निरीक्षण करतात. आजच्या राजकारणात अनेक जण सतत चर्चेत राहण्यासाठी आक्रमक भूमिका घेतात. पण पार्थ पवार तुलनेनं शांत राहतात. ही शांतता काही लोकांना कमजोरी वाटते, तर काही लोकांना ती संयमाची खूण वाटते. त्यांचं शिक्षण आणि वैयक्तिक आयुष्य याबद्दल सार्वजनिक माहिती फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही. कारण ते स्वतः आपल्या खासगी आयुष्याला प्रसिद्धी देत नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे, ते तरुण वयातच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले. पार्थ पवारांचा राजकारणातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे 2019 लोकसभा निवडणूक. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. त्या काळात महाराष्ट्रात मोठी चर्चा होती. पवार घराण्याचा युवा चेहरा थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरतोय. ही निवडणूक त्यांच्या आयुष्यातील एक मोठी परीक्षा होती. कारण नाव मोठं होतं, पण अनुभव कमी होता. लोकांच्या अपेक्षा प्रचंड होत्या. काही लोकांनी त्यांना संधी दिली, तर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. काहींनी म्हटलं की ही एंट्री फक्त घराण्यामुळे आहे, तर काहींनी म्हटलं की तरुण नेतृत्वाला संधी मिळायला हवी. पार्थ पवार निवडणुकीत विजयी झाले नाहीत. पण राजकारणात पराभव म्हणजे शेवट नसतो. पराभव म्हणजे एक धरा असतो. त्या निवडणुकीनंतर पार्थ पवार अधिक शांत झाले, अधिक सावध झाले. त्यांनी लो प्रोफाईल राहून स्वतःची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण राजकारणात टिकायचं असेल तर फक्त नाव पुरेसं नसतं. लोकांचा विश्वास कमवावा लागतो. लोकांना नेहमी प्रश्न पडतो, पार्थ पवार आणि अजित पवार यांचं नातं कसं आहे? ते वडील पुत्राचं नातं आहे. पण राजकारणात वडिलांचा प्रभाव पुत्रासाठी कधीकधी आव्हान ठरतो. कारण लोक सतत तुलना करतात. लोक म्हणतात, तू अजित पवारांचा मुलगा आहेस म्हणून तुला संधी मिळाली. आणि अशा वाक्यांमध्येच पार्थ पवारांसाठी सर्वात मोठं आव्हान आहे, स्वतःची ओळख निर्माण करणं. बारामती ही पवार कुटुंबाची राजकीय राजधानी मानली जाते. या भागात पवार घराण्याचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे पार्थ पवारांचं नाव देखील या भूमीशी जोडलेलं आहे. अनेकांना वाटतं की भविष्यात त्यांची भूमिका बारामती आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची ठरू शकते. राजकारणात मोठं नाव असेल तर संपत्तीबद्दल चर्चा होतेच. पण पार्थ पवारांच्या संपत्तीबद्दल ठोस आणि अधिकृत सार्वजनिक माहिती मर्यादित आहे. त्यामुळे अफवा, अंदाज किंवा सोशल मीडियावरील दावे यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. सत्य हेच आहे की त्यांचा सार्वजनिक प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. कोणत्याही राजकीय घराण्यातील व्यक्तीवर टीका होतेच.
पार्थ पवारांवरही सोशल मीडियावर चर्चा झाली. काहींनी त्यांना अनुभव नसल्याचं सांगितलं. काहींनी त्यांची एंट्री ही फक्त वारशामुळे झाली असं म्हटलं. पण आजपर्यंत त्यांच्या बाबतीत ठोस आणि सिद्ध झालेले गंभीर कायदेशीर आरोप सार्वजनिक स्वरूपात समोर आलेले नाहीत. आज पार्थ पवार अजूनही स्वतःची जागा शोधत आहेत. ते सतत राजकीय मंचावर दिसत नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण नेतृत्वाची गरज आहे. आणि पार्थ पवार हा एक असा चेहरा आहे ज्याच्याकडे भविष्यात अनेकांच्या नजरा असतील. त्यांची कथा अजून पूर्ण झालेली नाही, कारण त्यांचा प्रवास अजून सुरू आहे. ते फक्त एका नेत्याचे पुत्र नाहीत. ते स्वतःचा मार्ग शोधणारा एक तरुण चेहरा आहेत. महाराष्ट्र पाहतोय हा तरुण स्वतःची ओळख निर्माण करतो का, की फक्त वारशात राहतो? याचं उत्तर भविष्यात मिळेल. धन्यवाद.